नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर। आज मी बनवले आहे पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडू। शेंगदाण्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, हेल्दी फॅट्स व फायबर्स असतात। तसेच गुळामध्ये आयर्न, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। चला तर हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते आपण बघू। येथे मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे। पाऊण वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 मोठे चमचे साजूक तूपही घेतलेले आहे। त्याचबरोबर गुळाला अजून पौष्टिक बनविण्यासाठी येथे सुंठ पावडर, वेलची पावडर व जायफळ पावडर घेतलेली आहे। सर्वात अगोदर आपण शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने जाडसर शेंगदाणे वाटून घ्यायचे आहे। खूप बारीकही पेस्ट करायची नाही। शेंगदाण्याच्या सालीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे मी साल काढलेली नाही। आता यामध्ये आपण किसलेला गूळ घालून घेणार आहोत। त्याचबरोबर बारीक केलेली सुंठ पावडर, वेलची पावडर व थोडी जायफळ पावडरही घालून घेणार आहे। हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडे ड्राय फ्रूट्स देखील घालू शकता। तुम्ही पाहू शकता गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। त्यामुळे मिश्रण चांगले एकजीव होईल व लाडू वळण्यास सोपे जाईल। जुन्या काळापासून हे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनविले जातात। हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता व ताकद मिळवून देण्यासाठी या लाडूचा आहारात समावेश करावा। आता या मिश्रणामध्ये घेतलेले 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तेही चांगले हाताने एकजीव करून घ्यायचे आहे। अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। याप्रमाणे थोडे थोडे मिश्रण घेऊन आपण सर्व लाडू वळवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अगदी झटपट लाडू तयार होत आहे। तुम्ही देखील या हिवाळ्यामध्ये असे पौष्टिक लाडू करून पहा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय।